पुढे सुरू राहील अशी मी आशा व्यक्त करते। कारण ज्या राज्यामध्ये आधी ही योजना सुरू झाली होती तिथे ती बंद झालेली आहे। तर मला आनंदानं हे सांगावंसं वाटतं की ह्या महानगरपालिकेच्या महिला बाल कल्याण विभागाचा महाराष्ट्रात तब्बल 2 वेळा पहिला क्रमांक आलेला आहे। स्वर्गीय मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनाथ मुलांसाठी योजना राबवणारी ही एकमेव महानगरपालिका। आणि ज्यावेळेस महिला व बाल विकास कल्याणचे ते 3000 च्या वर लाभार्थी आहेत, तर ही एक प्रकारे भूषणास्पद गोष्ट आहे। जर योजनाच नसत्या तर इतके लाभार्थीही नसते। पुन्हा अजून एक, जेव्हापासून महानगरपालिकेमध्ये महिला बाल कल्याण समिती अस्तित्वात आली तेव्हापासून आपण ह्या योजना सुरू केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये वाढीव अजून मी नमस्कार, मी कीर्ती केसरकर आणि प्रवक्ता न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। निवडणुकांचा बिगुल वाजला, शंखनाद झाला आणि महाराष्ट्रामध्ये अनेक चर्चांना उधाण आलं। त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त चालणारी चर्चा म्हणजे लाडकी बहीण योजनेची। अनेक जण म्हणतात ही योजना फ्रॉड आहे, चालणार नाही, तर काही जण म्हणतात की योजना सफल असेल। काही म्हणतात सरकार बदललं तर ही योजना पण बदलेल आणि महाविकास आघाडी आली तर ही योजना बंद पडेल। योजनांचा पाऊस गेल्या 3 महिन्यांपासून इतका पडतोय की आपण हे विसरलोय की आपल्या स्थानिक भागांमध्ये काही स्थानिक असे पक्ष आहेत ज्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून अनेक योजना आणल्या, त्या राबवल्या आणि यशस्वीरित्या त्या राबवून लोकांपर्यंत पोहोचवल्या, परंतु लाडकी बहीण योजनेमागे या सगळ्या योजना ढाकल्या गेल्या। आज आपण चर्चा करणार आहोत महिला बाल कल्याण समितीचे अध्यक्ष माया चौधरी यांच्याशी आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की वसई विरारमध्ये योजनांची काय परिस्थिती आहे, कशा प्रकारे त्या राबवल्या गेल्या, विजन काय होतं आणि लाडकी बहीण 3 महिन्यापूर्वी जी योजना आली आहे ज्याचा प्रचार प्रसार इतका मोठ्या प्रमाणात झाला, काही कालांतराने ती बंद देखील झाली आणि सरकार बदललं ती पुढे चालणारही नाही। या योजनेची इतकी चर्चा झाली आहे की त्यामागे आपण हे विसरून गेलोय की वसईच्या आणि नालासोपाऱ्याच्या विधानसभा अंतर्गत महानगरपालिकेमध्ये एक विजन असणारे आमदार त्यांच्या थ्रू अशा काही योजना राबवल्या गेल्या ज्या नागरिकांना माहिती नाही आहेत किंवा लाभ घेत असलेल्या महिला देखील त्याबद्दल बोलत नाही आहेत। कारण कदाचित कुठेतरी या योजना त्यांचा लाभ घेतला जात आहे, त्यांचा उपयोग केला जाते, परंतु तितक्याच्या चर्चा त्याबद्दल होत नाही आहेत, म्हणून कदाचित नागरिकांना याबाबत माहिती नसेल। मॅडम नमस्कार। नमस्कार। आपण खास करून आता निवडणुकांचा मुद्दा तर आहेच, परंतु अशा अनेक योजना आहेत। आता लाडकी बहीण योजनेची इतकी जास्त चर्चा झालेली आहे की लोकांना, महिलांना आणखी अशा कोणत्या योजना माहीतच पडत नाही ज्यांचा लाभ ते अनेक वर्षांपासून घेत आलेले आहेत। तर डायरेक्टली इनडायरेक्टली अनेक योजना लोकांपर्यंत पोहोचल्या। तुम्ही महिला बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष होता आणि त्यावेळेस देखील एक मोठं विजन तयार करण्यात आलं होतं आणि खूप अशा योजना राबवण्यात आल्या होत्या। त्यापैकी महिलांसाठी अशा कोणत्या योजना होत्या? सगळ्यात प्रथम तर तुम्ही माझी लाडकी बहीणची योजनेचा उल्लेख केला म्हणून मी सांगू इच्छिते की ही योजना जर हे सरकार स्थापन झालं तेव्हा आली असती तर ते अधिक योग्य किंवा संयुक्तिक वाटलं असतं, पण मुळात ही योजना निवडणुकीच्या तोंडावर आली आहे। त्याच्यामुळे त्यामागचा हेतू महिलांच्या मदतीसाठीच आहे का हे एक प्रश्नचिन्ह लोकांच्या मनात उभं राहतं किंवा इतर सगळ्यांच्या मनात उभं राहतंय। तर ही योजना पुढे सुरू राहील अशी मी आशा व्यक्त करते। कारण ज्या राज्यामध्ये आधी ही योजना सुरू झाली होती तिथे ती बंद झालेली आहे। तर ही योजना सुरू राहू असं त्यांनी महिलांचंच भलं होईल, पण राहील की नाही याबाबत प्रश्नचिन्ह। आणि जर तुम्ही म्हणालात की आमच्या महानगरपालिकेमध्ये, तर मला आनंदानं हे सांगावंसं वाटतं की ह्या महानगरपालिकेच्या महिला बाल कल्याण विभागाचा महाराष्ट्रात तब्बल 2 वेळा पहिला क्रमांक आलेला आहे। स्वर्गीय भारती देशमुख ताई ज्यावेळेला महिला बाल कल्याण सभापती होत्या त्यावेळेला आपल्या योजनांमुळे आपल्या महानगरपालिकेच्या महिला बाल कल्याण विभागाचा पहिला क्रमांक आला होता। तो विविध योजनांमुळे, त्यानंतर मी आल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांसाठी आपण योजना आणल्या होत्या, आधीच्या योजना तर सफलपणे सुरू आहेतच, पण ह्या ज्या नवीन आल्या त्याच्यामुळे पुन्हा आपल्या महिला बाल कल्याण विभागाचा महाराष्ट्रात प्रथम क्रमांक आला होता। तर मला असं वाटतं की जर योजना नसत्या तर असा 2 वेळा पहिला क्रमांक आला नसता। त्यानंतर अनाथांसाठी आपण जी एक योजना आणली होती, मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनाथ मुलांसाठी योजना राबवणारी ही एकमेव महानगरपालिका। आणि ज्यावेळेस महिला व बाल विकास मंत्री बच्चू कडू होते
त्यावेळेला त्यांनी जी अधिकाऱ्यांची परिषद घेतली होती संपूर्ण महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांच्या, त्यावेळेला त्यांनी कोणत्या महानगरपालिका अनाथांसाठी योजना राबवते असं विचारलं. त्यावेळेला फक्त एकमेव वसई विरार महानगरपालिका होती जी ही योजना राबवते. त्यावेळेस त्यांनी एक हे केलं होतं की ह्या योजनेमुळे महिला बाल कल्याण विभागाचा सन्मान करण्यात यावा आणि त्यांना विशेष पुरस्कार देण्यात यावा असा आदेश दिला होता. तर म्हणजे ही वसई विरार महानगरपालिकेच्या महिला बाल कल्याण विभागासाठी भूषणास्पद अशी गोष्ट आहे. तर ती योजना इतर महानगरपालिकांना पण राबवण्यासाठी सांगितलेली आहे. आणि जर इतर योजनांविषयी सांगायचं तर ज्यावेळेला 2009 साली आपली ही वसई विरार महानगरपालिका स्थापन झाली, त्यानंतर ज्या समित्या स्थापन केल्या गेल्या त्याच्यामध्ये महिला बाल कल्याण समिती स्थापन झाल्यानंतर लगेचच आपले दूरदृष्टी असलेले किंवा मुळात जनसामान्यात वावरणारे असल्यामुळे आप्पा महिलांच्या किंवा आपल्या आप्पांची एक थेट अशी गोष्ट आहे की कोणी सामान्य नागरिक येऊन भेटून त्यांना आपल्या समस्या सांगतात आणि या समस्या ऐकताना त्यांना महिलांच्या समस्याही कळत गेल्या. त्यामुळे ज्यावेळेला आपली महानगरपालिका स्थापन झाली त्यावेळेला आप्पांनी ज्या विविध योजना आप्पांच्या कल्पनेतून खरं तर महिला बाल कल्याण विभागात ज्या सुरुवातीला आलेल्या आहेत त्या आहेत. त्यातील सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आधारमाया योजना. ज्या आधारमाया योजनेमध्ये 60 वर्षावरील महिलांना आपण ज्यांना मुलबाळ नाही अशा महिलांना आपण दरमहा सुरुवातीला ज्यावेळेला भारतीताई होत्या तेव्हा 24,000 देत होतो. नंतर आता महागाई वाढलेली पाहता आता आपण त्यांना दर वर्षाला आपण 36,000 रुपये लाभ देतो आहे. आणि ही एकच योजना होती. तदनंतर अनेक समस्या लक्षात आल्यानंतर आप्पांनी त्यामध्ये अजून असं केलं की जी विनापत्य जोडपी आहेत त्यातल्या 60 वर्षावरील महिलेला पण आपण आता अर्थसहाय्य देतो ह्याच योजनेतून, किंवा ज्या महिलेचा पती बेड रिटर्न आहे पण बेड रिटर्न आहे तर अशा महिलेला पण आपण द्यायला लागलो. म्हणजे त्याच योजनेमध्ये ह्या अजून वाढीव योजना आलेल्या आहेत आणि इतर अशा 19 योजना वेगवेगळ्या आहेतच. मुळात आत्ता आपल्या महानगरपालिकेचं एकूण जे लाभार्थी आहेत महिला बाल कल्याणचे ते 3,000च्या वर लाभार्थी आहेत. तर ही एक प्रकारे भूषणास्पद गोष्ट आहे. जर योजनाच नसत्या तर इतके लाभार्थीही नसते. पुन्हा अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिला बाल कल्याणचं जे बजेट असतं ते एकूण भांडवली बजेटच्या महानगरपालिकेच्या एकूण भांडवली बजेटच्या 5% असतं. मला हा मुद्दा आवर्जून इथे मांडावासा वाटतो की इतर महानगरपालिकांमध्ये जाऊन आपण जर त्या इतर महानगरपालिकांचं बजेट पाहिलं तर 5% सुद्धा बजेट वापरलं जात नाही किंवा 5% ही बजेट नसतं आणि इथे आपलं बजेट तब्बल 8% आहे. म्हणजे 5% जिथे नसतं तिथे 8%. म्हणजे ह्यावेळेसचं बजेट 23 कोटी आहे. तर असं कुठल्याही महानगरपालिकेत राबवलं जात नाही. पुन्हा मी इतर योजना सांगू? नक्की. आपल्याकडे जसं ह्या 60 वर्षावरील महिलांना जसं आपण अर्थसहाय्य देतो तसंच काही तरुण विधवा असतात त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आपण अर्थसहाय्य देतो. तसेच जी दिव्यांग मुलं असतात त्यांच्या शिक्षणासाठी अर्थसहाय्य देतो. अनाथ मुलं असतात त्यांच्या शिक्षणासाठी आपण अर्थसहाय्य देतच असतो. त्याच्यानंतर एखादी महिला कॅन्सरग्रस्त असेल तर तिच्या उपचारासाठी आपण अर्थसहाय्य देतो. दिव्यांग मुलीच्या लग्नासाठी आपण 25,000 रुपये अर्थसहाय्य देतो. तसेच एखादे आईवडील दिव्यांग आहेत तर अशा मुलीच्या लग्नासाठी आपण अर्थसहाय्य देतो. अनाथ मुलीच्या लग्नासाठी अर्थसहाय्य देतो. म्हणजे मी जर योजना इथे सांगत बसली तर वेळ खूपच अपुरा पडेल. मॅम, किती वर्षांपासून या योजना सुरू आहेत? जेव्हापासून महानगरपालिकेमध्ये महिला बाल कल्याण समिती अस्तित्वात आली तेव्हापासून आपण ह्या योजना सुरू केलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये वाढीव अजून मी मगाशी म्हटलं तसं त्याच्यात अजून आपण वेगवेगळे म्हणजे आता इथे जे स्थानिक आदिवासी महिला आहेत आपल्याकडे कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही कागदपत्रांची आवश्यकता असते. पण इथल्या आदिवासी महिलांकडे काही कागदपत्र काही वेळेला उपलब्ध नसतात. तर मग अशा 60 वर्षावरील आदिवासी महिलांना मग आपण
तिथे जाऊन त्यांच्या जागेचा पंचनामा त्या राहतात तिथला करून आपण त्यांना सुद्धा लाभ देणार आहोत. म्हणजे असं त्याच्यामध्ये अजून वाढच होत चालली आहे. म्हणजे ती एक दाखवण्यापुरती ती आपण योजना आणली असं नाही केलं तर खरोखर सगळ्या समाजातल्या घटकांना त्याचा कसा लाभ होईल याचा आपण विचार केला. म्हणजे खरं तर लाडकी बहिणींसाठी खूप आधी विचार केला गेला होता वसई विरारमध्ये. पण मॅम ह्याच्या सगळ्या आता जो काही गदारोळ चाललाय निवडणुकांचा त्याच्यामध्ये कुठेतरी लोकांना माहिती नाही आहेत का इतक्या योजना आहेत आणि लोक त्याचा लाभ पण घेत आहेत. पण जे विरोधक आहेत ते दिशाभूल करतात सतत. फक्त माझी लाडकी बहीण योजनेच्या खाली या सगळ्या योजना दबल्या गेल्यात. लोकांना समजत नाही आहे की नेमकं काय चाललंय. तर कुठेतरी एक दृष्टी पडावी यासाठी तुम्ही सांगू इच्छिता का? म्हणजे अजून मुलांसाठी देखील योजना आहेत. मी उद्योजिका ही देखील एक योजना आहे. मुलांसाठी जे तुम्ही म्हणालात ना तर आता जे काही लैंगिक अत्याचार किंवा लहान मुलांवरती बलात्कार वगैरे अशा आपण दुर्दैवी घटना बघतो आपलं. तर ह्यासाठी 2018 पासून आपण 1ली ते 7वीच्या मुलांसाठी चांगला स्पर्श वाईट स्पर्श म्हणजे गुड टच बॅड टचची लेक्चर्स आपण शाळांमधून सुरू केली. 8वी ते 10वीच्या मुलींसाठी आपण वाढत्या वयातले संभाव्य धोके ही व्याख्यानं आपण सुरू केली. कॉलेजच्या मुलींसाठी आपण जबाबदार लैंगिक वर्तन ही व्याख्यानं आपण सुरू केली. म्हणजे आत्ता आपण बघत आहोत की मुलींवरती अत्याचारांची संख्या वाढताना आपल्याला दिसते जी भीतीदायक आहे. पण हे कुठेतरी आपण आधीच ओळखून आपल्या प्रवीणाताईंमुळे किंवा आप्पांमुळे आपण ह्या सगळ्या योजना 2018 पासूनच सुरू केलेल्या आहेत. आणि ही अशी व्याख्यानं शाळा किंवा कॉलेजमधल्या मुलींसाठी सुरू करणारी मला पुन्हा अभिमानानं हे सांगावंसं वाटतं की महाराष्ट्रातली नाही देशातली एकमेव महानगरपालिका आहे की जी वसई विरार महानगरपालिकेची महिला बाल कल्याण समिती ही एकमेव महानगरपालिका महाराष्ट्रात नाही देशात आहे. मॅम अजून एक मुद्दा असतो की मुलींचं सगळ्यात कठीण वय जे असतं ते कुठेतरी टीनेज असतं ज्याच्यामध्ये अनेक बदल होत असतात मुलींमध्ये. आणि तेव्हा आपण प्रोटेक्शन्स कसे घ्यायचे, सेफ्टी कशी घ्यायची, लैंगिक अत्याचार व्यतिरिक्त स्वतःला कसं हँडल करायचं. तर त्याच्यामध्ये मोठा मुद्दा होता की मासिक पाळीचा. त्यासाठी पण तुम्ही योजना सुरू केल्या होत्या. हो आपण आता आपण जे नवीन अजून एक व्याख्यान सुरू केलं आहे त्याच्यामध्ये लाईफ स्किल्सवर आधारित पण आपण एक व्याख्यान सुरू केलेलं आहे आता. आणि आपण मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन्स पण त्यांना प्रोव्हाइड करतोय. पुन्हा सेल्फ डिफेन्सचं ट्रेनिंग आपण कॉलेजच्या मुलींसाठी पण सुरू करतोय. म्हणजे ते आहेत सुरू आहेत फक्त ते त्या योजना महानगरपालिकेचं टेंडर आणि त्या सगळ्या